वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर कलेक्टर कॉलनी इकडे एक समता बुद्ध विहार आहे आणि जवळजवळ एक 26 एकर जागा आहे आणि सरकारी जागा आहे ती नगर भूमापन क्रमांक 104। ही चेंबूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते, परंतु ही जागा अतिक्रमण केली जात आहे स्थानिक भूमाफियांच्या तर्फे आणि ह्याला माजी खासदार म्हणजे माजी खासदारांचे हे भूमाफिया आहेत हस्तक आणि यांना फायनान्सर एक डान्स बार व्यावसायिक सर्व करत आहे आणि ह्याच्यामध्ये एक रिअल फेक वकीलसुद्धा यांच्या सगळ्यांची वकिली करत आहे। परंतु ह्या सगळ्यांना मदत एक सोशल मीडियावर एक व्यक्ती आहे, एक महिला आहे की जे लोकांचं पर्सनल आयुष्य चव्हाट्यावर मांडून खच्चीकरण करते। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी लढा लढत आहे या सगळ्यांच्या भूमाफियांच्या, माजी खासदार, भ्रष्ट अधिकारी, रिअल फेक वकील, डान्स बार व्यावसायिक यांच्या विरोधात मी लढा लढत आहे। तर माझा बदनामी सत्र या महिलेने सुरू केलेला आहे आणि सदरच्या ठिकाणी ह्या महिलेनं एक व्हिजिट दिली होती आणि त्या व्हिजिट देऊन सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित केली की ही जागा जी आहे त्या भूमाफियांची आहे आणि ही भूमाफिया देव माणूस आहेत म्हणून। तर मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की चेंबूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारी ही जागा भूमाफियाने फक्त ही जागाच हडप केलेली नाही आहे, तर आजूबाजूच्या जागासुद्धा त्याने हडप केलेल्या आहेत आणि त्याने गटरावर मंदिरं वगैरे बांधलेली आहेत। तशाच प्रकारे जो बिअर बार व्यावसायिक आहे त्याने सुलभ शौचालयावर हॉटेल बांधलेलं आहे आणि हा डान्स बार व्यावसायिक हा शाळासुद्धा हडप करत आहे। या सगळ्या गोष्टीच्या विरोधात मी आवाज उठवत आहे म्हणून माझं खच्चीकरण करण्यासाठी मला बदनामसुद्धा केलं जात आहे आणि हे बदनामीची सुपारी ही सोशल मीडियावर असणारी जी एक व्यक्ती आहे, तिचं स्वतःचं चॅनल आहे, ती यूट्यूबर आहे आणि ती बदनामी सत्र ती करते डॉलर कमवण्यासाठी आणि अशा बऱ्याच महिलांचं, विशेष करून मागासवर्गीय दलित महिलांचं ती खच्चीकरण करण्यासाठी एक सुपारी घेऊन काम करते। तर ज्या वेळेला तिने तिकडचा व्हिडिओ बनवला आणि तो प्रसारित केला त्यावेळेला ती म्हणाली की मी आजूबाजूला चौकशी केली आणि आजूबाजूला चौकशी केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या भूमाफियाला देव माणूस म्हणून सांगितलं। परंतु ही एवढी शिकलेली आहे पण एवढी बिंडो फुकलेली आहे, तिने आजूबाजूला चौकशी करण्यापेक्षा RTI टाकला पाहिजे होता, पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं की कशा प्रकारचे गुन्हे हे भूमाफियांवर दाखल आहेत, हे डान्स बारवाल्यावर किती प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्या लोकांवर हे गुन्हेगार लोक आहेत आणि या लोकांवर कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तिथे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करायला पाहिजे होती। तर फक्त आणि फक्त एक पाकिट घेऊन, एक काहीतरी रसद घेऊन ती फक्त माझं खच्चीकरण करण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ करून तिने टाकला आणि एका भूमाफियाला, एका 2 नंबरच्या व्यक्तीला तिने देव माणूस म्हणून म्हटलं आणि ती सरकारी जागा हडप करण्यासाठी मदत केली। याच्या विरोधात मी आवाज